आज घरोघरी आणि मंडळांमध्ये देखील गणपती बाप्पाचं आगमन झालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। पाहूया नेत्यांच्या घरचा पॉलिटिकल बाप्पा। गणराया सर्वांना सुख समृद्धी देवो। महायुती सरकारनं विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातली आहे। सर्वांसाठी सुख समृद्धीचे दिवस यावेत हीच प्रार्थना मुख्यमंत्री शिंदेंचं गणपती बाप्पाचरणी साकडं। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बाप्पा विराजमान। फडणवीसांनी परिवारासह श्री गणेशाची आरती केली। पुण्यामध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती। गणेशोत्सवानिमित्त बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी। गुलाबी रंगामध्ये रंगला मंत्री अनिल पाटलांचा बाप्पा। जळगावात मंत्री अनिल पाटलांच्या निवासस्थानी बाप्पाला गुलाबी फेटा आणि गुलाबी रंगाचेच वस्त्र, विधिवत पूजा करत बाप्पा विराजमान। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरी बाप्पा विराजमान। मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी नार्वेकरांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं। आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी देखील श्री गणरायाचं आगमन। हे गणराया बळीराजाला सुखी समाधानी समृद्ध होऊ दे। आमदार लोणीकर यांची बाप्पाचरणी प्रार्थना। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कागलमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना। मुश्रीफांच्या हस्ते गणरायाची आरती। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान। प्रशांत ठाकूर यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडून मनोभावे गणरायाची पूजा अर्चा केली। जालन्यामध्ये मनोज जरांगे यांच्या घरी बाप्पाचं आगमन। जरांगे यांच्याकडून बाप्पाची विधिवत पूजा। राहुल कनाल यांच्या घरी देखील 1.5 दिवसाच्या गणपतीचं आगमन। एकनाथ शिंदेंना नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी मिळू दे। कनाल कुटुंबाचं बाप्पाला साकडं।